नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज जर बघितलं तर गुरुवार होता. निफ्टीची मंथली एक्सपायरी होती, बँक निफ्टीची देखील मंथली एक्सपायरी होते. आणि पहिले 10 मिनटं जर सोडले तर मार्केटनी बऱ्यापैकी प्रायजेक्शन फॉलो केलेलं आहे. बऱ्यापैकी मार्केट कम्फर्टेबल होतं लेवलनुसार. सो आय होप लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, जर तुम्ही तिकडे त्याची प्रायजेक्शन नोट करून ठेवले असेल, लेवल नोट करून ठेवले असतील, तर आजचा ट्रेडिंग सेशन काहीसं तुम्हाला सोपं जायला पाहिजे होता आणि गेलेला देखील असणार आहे. खूप साऱ्या मित्रांचे कमेंट देखील होता, मेसेज देखील होता. आय होप तुमचा देखील आजचा दिवस चांगला गेलेला पाहिजे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, आपण लास्ट टाइम पण डिस्कशन केलं होतं की निगेटिव्ह आहे. आपण लास्ट टाइम एक व्ह्यू देखील आणखी डिस्कशन केलं होतं की जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि डायरेक्ट जर लेवल ब्रेक केला तर आपल्याला सेलिंगचा विचार करायचा नाही. आफ्टर पुल बॅक लेवल टू लेवल जर मार्केट आलं तर तिकडनं काहीतरी अपॉर्च्युनिटी बनू शकते. मी चार्ट एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, निफ्टीचा देखील, बँक निफ्टीचा देखील, सेन्सेक्सचा देखील, कुठे कुठे अपॉर्च्युनिटी बनत होती हे देखील आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, सो ओव्हरऑल जर मार्केटचा चार्ट बघितला, ओव्हरऑल जर मार्केटचं सेंटिमेंट बघितलं तर मार्केट काहीसं आपल्याला नेगेटिव्ह परफॉर्मन्स करताना दिसतंय. आणि त्यात काय आश्चर्याची गोष्ट नाही, कारण की ज्या पण गोष्टी आहेत, मग ते GST असो किंवा ट्रम्प तात्याची गोष्ट असो, टॅरिफची गोष्ट असो, ओव्हरऑल जर बघितलं तर इम्पॅक्ट हा नेगेटिव्ह पाहायला मिळत आहे. आणि तो नेगेटिव्ह देखील ग्लोबली सिनॅरिओ देखील थोडंसं इंडियन मार्केटसाठी नेगेटिव्ह आहे. सो बुलिश साईडला जाताना खूप हाय रिस्क होती, बेरिश साईड जाताना तितकंच कम्फर्टेबल व्ह्यू बनत होता. प्राईज ॲक्शन देखील बेरिश साईड सेकंड हाफमध्ये व्यवस्थितरित्या बनत होती. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी प्राईज ॲक्शनचं नॉलेज असेल. आणि जर प्राईज ॲक्शनचं नॉलेज नसेल तर तुम्हाला कुठे ना कुठे वाटत असेल की बेस जो आहे तो मार्केटचा बेस आहे, तो प्राईज ॲक्शन आहे. आणि तुम्हाला जर प्राईज ॲक्शनचं नॉलेज नसेल तर कुठे ना कुठे मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये काम करताना जो बेस तुमच्याकडे पाहिजे तो कुठे ना कुठे जर कमकुवत असेल तर मार्केटमध्ये टिकणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला प्राईज ॲक्शन शिकायचे असेल तर आपण सेटअप ट्रेडिंग, प्राईज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा एक कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे जाऊन तुम्ही एकदा सिलेबस चेक करू शकता. आणि तुम्हाला जर वाटलं की तो सिलेबस तुमच्या ट्रेडिंगची जी स्टाईल आहे त्याला जर मॅच होत असेल, किंवा तुम्हाला वाटेल की त्यातनं तुम्हाला काही एज्युकेशन मिळणार असेल, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. एकदा चेक नक्की करा. बाकी जॉईन करायचे नाही करायचे कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. आणि जे मित्र जॉईन आहेत त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला. खूप वेळा त्यांचे मेसेज देखील आले, कमेंट देखील आले. आणि खूप सारे मित्र आहेत जे टेलिग्रामवरती जे ॲक्सेस मिळाला आहे त्यांना मेसेज करण्यासाठी, तिकडे देखील रिस्पॉन्स दाखवतात ते. तर बऱ्यापैकी मित्रांना त्यातनं काही ना काही शिकायला मिळते. आय होप तुम्ही जर मिस करत असाल, प्राईज ॲक्शन तुम्हाला जमत नसेल तर एकदा नक्की चेक करू शकता. ओके, कंपल्सरी नाही, बाकी सगळं तुमच्या हातामध्ये आहे. कॅपिटल तुमचं असतं, माइंडसेट तुमचा असतो, सायकोलॉजी तुमची असते, सगळं तुमचं असतं. तुम्हाला करायचं नाही करायची वेगळी गोष्ट आहे, मार्केट करायचं नाही करायचं सगळं कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. ओके, सो आय होप विचार करून गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, कारण की मार्केट हे खूप टफ आहे. मार्केट जितकं तुम्हाला वरवर दिसतंय सोपं, तितकं मार्केट सोपं नाही आहे. ओके, त्याच्यामुळे जे तुमचे टाईम आहे, जे तुमचे कष्ट आहेत, जे तुम्ही मार्केटवर लावताय, त्यातनं काही ना काही शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडं नॉलेज नसेल आणि तुम्ही जर मार्केटला रॅन्डम बघत असाल, तुम्ही जर मार्केटवरती रॅन्डम जर गॅम्बलिंग करत असाल तर काही लॉजिक नाही त्याच्यामध्ये. सो तुम्ही तुमचा पण वेळ वायाला घालवताय. आणि जे करिअर होणार आहे तुमचं दुसरीकडे किंवा मार्केटमध्ये देखील, त्याच्याकडे जर तुमचा अप्रोच जर पॉझिटिव्ह नसेल आणि तुमचा अप्रोच जर लॉंग टर्मचं विजन नसेल त्याच्यामध्ये, तर काही होऊ शकत नाही. ओके, सो आय होप तुम्हाला काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. ओव्हरऑल चार्ट हा निगेटिव्ह आहे, ग्लोबल सिनेरिओ हा निगेटिव्ह आहे, आजची जी प्रायजेक्शन आहे ती देखील निगेटिव्ह आहे. परंतु 24,500 एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळाली होती लास्ट टाईम देखील, लास्ट मंथमध्ये. आज देखील मार्केट त्या लेवलच्या आसपास आलेलं आहे. बाउन्स येतोय का नाही येतोय हे आपण डिस्कशन करणार आहोत. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या तिन्ही इंडेक्सच्या लेवलमध्ये आपण विथ प्राईज ॲक्शन लेवल बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. ओके, कमेंट करत जावा, कारण की काय होतं
की कमेंट जर तुम्ही भरपूर केल्या त्यातनं खूप काही गोष्टी मला देखील वाचायला मिळतात, मला देखील त्या कमेंटमधनं समजतं की तुमच्यापर्यंत काही गोष्ट पोचवायला पाहिजे. त्याच्यामुळे कमेंट नक्की करत जावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवरती आपण खूप सारे इंडेक्सचे लर्निंगचे डिस्कशन करत असतो, प्राइस ॲक्शनचे डिस्कशन करत असतो आफ्टर मार्केट. आय होप तुम्हाला त्यातनं काही ना काही हेल्प नक्की होईल. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे, निफ्टी 5 मिनिटाचा. आता लास्ट टाईम आपण काय लेवल डिस्कशन केलं तर समजून घ्या. आपण डिस्कशन केली होती 24,760ची लेवल, ही लेवल आहे. आणि डाऊन साईडला लेवल डिस्कशन केली होती 24,660. या दोन लेवल आपण डिस्कशन केलं होतं. आपण हे देखील डिस्कशन केलं होते, मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर सेलिंगचा विचार करायचा, अन्यथा रिस्क हाय असेल, मार्केट परत रिव्हर्सल येईल. आता इकडे बघा, मार्केट ओपन झालं फ्लॅट, टपकन पहिली मोठी कॅन्डल, छोटी कॅन्डल, त्याच्यानंतर परत रिव्हर्सल. ओके, म्हणजे अशाच्या कॅन्डल पडतात हेवी, त्या कॅन्डलमध्ये डायरेक्ट जाऊन एंट्री करणं खूप हाय रिस्की ठरतं. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक रिव्हर्सल होता, परंतु तो इतका कॅप्चर करण्यासाठी नव्हता, बिकॉज कुठली प्राइस ॲक्शन झालेली नव्हती. परंतु जर तुम्ही बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती असेल, बऱ्यापैकी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तर हा देखील रिव्हर्सल मग ज्याच्या त्याच्या एज्युकेशनने त्यांनी कॅप्चर करता आलेला असणार आहे. परंतु ही जी लेवल होती, ही लेवल व्यवस्थितरित्या आपण चॅनल पॅटर्न शिकलेलो आहे प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगमध्ये. चॅनलनुसार देखील इकडे मोमेंटम पॉसिबल होता डाऊन साईडला. आणि आपण ज्या लेवल डिस्कशन केलं होतं बघा 24,660ची, जे सपोर्टची लेवल होती ती काय झाली, नंतर रेजिस्टन्स झाला आणि त्याच्यानंतर त्या लेवलला टच केलं आणि तिकडनं जो मोमेंटम डाऊन साईडला आला, हा मोमेंटम एक चांगल्यारित्या कॅप्चर करण्यासारखा होता. ओके, ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं आजचं मार्केटचं, काल पण अशा पद्धतीचं नेगेटिव्ह स्ट्रक्चर होतं, आज पण मार्केटने अशा पद्धतीचा एक बेरिश फ्लॅगम पोल तयार केला आणि तिकडनं परत डाऊन साईड. आता ओव्हरऑल जर बघितलं तर 24,500ची जी लेवल आहे ती मार्केटने आज 2 वेळा टेस्ट केली आहे, परंतु आज त्या लेवलला ब्रेक करता आलं आहे का निफ्टीला? नाही ब्रेक करता आलेलं. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग लेवल काय तयार झाली ते फक्त बघून घ्या. आता मी सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करतोय आणि ओके, फक्त इकडे थोडंसं लक्ष द्या की इकडे एक अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन तयार झाली आहे, एक राउंडिंग सपोर्ट एक डबल बॉटमचा सपोर्ट देखील तयार झाला आहे, दिसतोय का तुम्हाला? आणि तो एका इम्पॉर्टंट सपोर्ट झोनवरती आहे. ओके, जर ही प्राइस स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर इकडनं बेरिश मोमेंटम सुरुवात झाली होती, खाली आला, रेजिस्टन्स घेतला ट्रेंडिंग लाईनला, खाली आला, रेजिस्टन्स घेतला ट्रेंडिंग लाईनला, खाली आला, रेजिस्टन्स घेतला ट्रेंडिंग लाईनला, खाली आला, आता परत तो रेजिस्टन्स घेतोय. ही जर ओव्हरऑल स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर इकडनं खाली आला म्हणजे काय झालं, हा एक लो लावला, नंतर वरती गेला आणि हा एक काय लावला, हाय लावला, परत खाली आला, काय झालं, लोवर लो लावला आणि परत वरती जाऊन एक लोवर हाय लावला. ओके, पण आता जर बघितलं तर लोवर लो लावलाय का? नाही. इकडे मार्केटची जी प्राइस आहे ती फ्लॅट झाली. फ्लॅट म्हणजे काय की जो लो होता त्या लोच्या आसपास निफ्टी परत येऊन क्लोजिंग झालेला आहे. आता इकडे मोमेंटम बुलिश देखील नाही झालेला, नो प्रॉब्लेम, खाली यायचा असेल तर तो येऊ शकतो. परंतु इकडे प्राइस ॲक्शनचा जर विचार केला आपण तर हा काय होतो, एक डबल बॉटम क्रिएट होतो. कुठल्या लेवलवरती? एक राऊंड लेवलवरती 24,500च्या. याचा अर्थ असं नाही की इकडनं उठला की डायरेक्ट तो रॉकेट होणार आहे, नाही, पॉसिबिलिटी आहे. परंतु समजून घ्या प्राइस ॲक्शन की लोअर लो क्रिएट करत चालला होता, इकडे त्याला ब्रेक लागलेला आहे. आता रिसेंटली जर आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती गेलो तर तुम्ही बघाल की ही जी लेवल होती, वारंवार तुम्हाला मी सांगत आलेलो आहे, जर तुम्ही आधीपासून ॲनालिस्ट व्हिडिओ बघत असाल किंवा फॉलो करत असाल, वारंवार तुम्हाला मी सांगत आलो की ही लेवल काय आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. ओके, जेव्हा इथं मार्केट आलं होतं तेव्हा देखील आपण हा बुलिश प्रिडिक्ट केला होता. ज्यावेळेस इथे लेवल आलं होतं तेव्हा देखील हा बुलिश आपण प्रिडिक्ट केला होता. आता परत त्या लेवलवरती आलाय. आता इथे एक व्हेरी इम्पॉर्टंट लेवल क्रिएट झालेलं आहे. म्हणजे 24,500 जर बघितलं तर इकडे पूर्णतः मार्केट जर बघितलं, ही जर आपण डेट बघितली, 12 मे आहे, तुम्हाला दिसत नसेल परंतु मी सांगतो कारण की तिथे ओके 12 मे तारीख आहे, इकडे घेतो आणि तुम्हाला दाखवतो. ओके 12 मे, आणि आज जर बघितली तारीख तर काय आहे, आज
ऑगस्ट, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट ऑलमोस्ट काय 4 महिन्यापूर्वीची लेवल आहे ती. आणि 4 महिन्याच्या लेवलवरती परत आत्ता निफ्टी आलेला आहे फिरून. आता ही जर प्राइस स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर इकडे एक अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतोय, एक इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळते. तो खूप जबरदस्त निगेटिव्ह पॅटर्न आहे. परंतु आता ओव्हरऑल जर बघितलं तर हा सपोर्ट देखील आपल्याला इग्नोर करता येत नाही. म्हणजे आता हा पॅटर्न तयार झाला म्हणजे आपण काही लगेचच विचार करायचा आहे का, नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला लागतो. मार्केटमध्ये जर आपल्याला बघायला मिळते की इम्पॉर्टंट लेवल काय असतात, त्या लेवल तर असतातच, परंतु त्या लेवलवरती काय प्राइस ॲक्शन बनते तर ते इम्पॉर्टंट आहे. बुलिश आणि बेरिशमध्ये एकदम छोटासा फरक असतो. ओके, बुलिश मार्केट होताना देखील काहीशी प्राइस ॲक्शन आहे ते आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळत असते, परंतु तिकडनंच असं रॉकेट बनतं मार्केट की विचारच नाही करत आहेत. आणि बेरिश साईडला जाताना पण काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन देखील दाखवते आणि त्याच्यानंतर इतकं जास्त निगेटिव्ह होतं मार्केट की ते देखील आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये प्रिडिक्ट करायला थोडंसं अवघड जातं. अशा लक्ष्मण रेषेवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे. सो इकडनं मार्केटला बुलिश व्हायचं आहे का बेरिश व्हायचं आहे ते आपण थोडंसं 5 मिनिटाच्या टाईमवरती गेलो समजणार आहे. आणि आपण फक्त इंट्राडेचा विचार करतोय. ओके, सो इंट्राडेमध्ये काय मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे त्याचा विचार करतोय. तर थोडंसं थोडं डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. मास्टर क्लास आहे, तुम्हाला मी सांगत असतो दरवेळेस की व्हिडिओ थोडंसं बघताना वही पेन नक्की घेऊन ठेवत जावं, कारण की आपले व्हिडिओ खूप सारे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता तुम्हाला ते एक समजलं की बाबा ही जी लेवल आहे ही 12 मेपासून होल्ड केलेली आहे निफ्टीने, मल्टिपल वेळा सपोर्ट घेतला आहे. ओके, आणि इकडे जी प्राइस ॲक्शन बनते ही क्लिअरली आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते. पण तुम्ही जर एक विचार केला तर इकडनं जर याने सपोर्ट घेऊन जर मोमेंटम द्यायला सुरुवात केली, काहीसे जे हे स्विंग क्रिएट झालेत, ही जर मोमेंटम ब्रेक केली तर हा बऱ्यापैकी आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील दाखवू शकतो या डबल बॉटमच्या प्राइस ॲक्शनवरती. आणि थोडंसं पुलबॅक देखील एका इम्पॉर्टंट लेवलला एक पुलबॅक घेऊन जर मार्केट ब्रेक करत असेल तर मग त्याच्यासारखा चांगला सिनेरिओ नाही आहे. सो पुलबॅक येताना आपल्याला इंट्राडेमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. मग आता त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या आधी. इकडे जर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ केली लेवल तर तुम्हाला काहीसा इकडे चॅनल बघायला मिळेल. बी ग्रेड चॅनल आपण म्हणू शकतो, बी क्लास म्हणू शकतो, कारण की इकडे एकदा पण याने टच केलं नाही, वरती गेला एकदाच टच केलं, म्हणजे सपोर्टवरती एकदाच आला आहे, पण तो रेजिस्टन्सला कंटिन्युअसली तिकडं रिस्पेक्ट दाखवते. म्हणजे रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दाखवतो म्हणजे काय की बुलिश मोमेंटम दाखवत नाही या झोनमध्ये. बघा कुठे इकडे न बुलिश आला परंतु इकडनं बुलिश मोमेंटम दाखवत नाही, इकडे गेला तरी बुलिश मोमेंटम नाही. आता लक्षात काय ठेवायचं, ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ही आणि ही. या लेवलच्या वरती जर हा टिकतोय आणि ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे 24,580ची, या लेवलच्या वरती जर निघतोय तर हे स्विंग ही स्विंग क्रिएट झालेली ह्या स्विंगला टच करण्याचा तो प्रयत्न करणार आहे. ओके, त्याच्यासाठी काय आहे की आजचा जो लो आहे तो ब्रेक होता कामा नव्हे. ओके, ब्रेक होता कामा नव्हे. तो जर ब्रेक होतोय तर हा सिनारो काहीसा इग्नोर केला जाऊ शकतो. परंतु जर डायरेक्ट एक सिंगल कॅन्डल जोरात लाल बनली आहे म्हणजे आजच्या कॅन्डलसारखी, परत ती स्ट्रॉंग रिकवर झाली आणि त्याच्यानंतर जर परत येत असेल ब्रेक करायला लेवल जी आपण डिस्कशन करतो 24,580ची आसपासची, ती जर ब्रेक करतो तो तरी देखील हा सिनारो ॲक्टिव्ह आहे. परंतु जर हा खाली गेला आणि रेंगाळत खाली राहिला आणि त्याच्यानंतर रिकवर होत असेल तर याची पॉसिबिलिटी इंट्राडेमध्ये मग बुलिश जाण्याची खूप कमी आहे. मग जायचं आहे त्याला तर मग तो नेक्स्ट डेचा विचार करू शकतो आपण, काय प्राइस ॲक्शन बनते त्याच्या हिशोबाने. परंतु आत्ता जर बघितलं तर सिनेरिओ काय बनतो, आता खूप लोकांना वाटतं सर काय फिरून सांगतात ते, परंतु बघा कुठलीही गोष्ट शिकवताना जो नवीनच्या नवीन माणूस आहे त्याला देखील समजली पाहिजे. जो अगदी याच्यामध्ये मास्टर झाला आहे त्याला मग थोडंसं वाटेल की हे रिपीट होतं किंवा हे खूपच स्लो चाललं आहे. ह्या दोन गोष्टी असतात. परंतु जर तुम्ही खूपच मास्टर असाल तर मग तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यासाठी, कारण की मोस्ट ऑफ द ऑडियन्स काय आहे ती लर्निंग बेसिसवरती शिकण्याला ट्राय करते. त्याच्यामुळे खूप सारे मित्रांचे
मेसेज असतात की व्हिडिओ खूप मोठा देखील करू शकता, काय हरकत नाही. काही किरकोळ मेसेज असतात की सर खूप स्लो होतं आहे, खूप फास्ट सांगा अजून. तर ॲज अ मार्केट ॲनालिसिस करताना मला विचार करावा लागतो की मला विचार बेसिक व्यक्तीचा देखील करावा लागतो. हे तुम्हाला जर समजलं तर खूप चांगलं होईल. जर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला बऱ्यापैकी मार्केट समजते, परंतु आणखी एखादी गोष्ट आहे की तुम्हाला ती शिकायची आहे आणि ती जर खूप फास्ट सांगितली किंवा वरवरची सांगितलं तर तुम्हाला काय होणार आहे, शिकता येणार आहे का, नाही शिकता येणार आहे. त्यामुळे थोडंसं मी स्लोली सांगतो आणि थोडंसं इम्प्रूव्हमेंट कसं करता येऊ शकतं आणखी चांगलं त्याच्याकडे फोकस करतो. तर ज्यांना खूप मास्टर लोक आहेत जे खूप स्वतःला तुर्रम समजतात आहे या मार्केटमधले, तर थोडंसं स्किप केलं तरी हरकत नाही, परंतु पूर्ण बघायचा प्रयत्न करत जा. ओके. सो आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की बाबा ह्या लेवलवरती एक सपोर्ट आहे, तर इकडे आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल मार्क करणं गरजेचं आहे. 24,480 आजचा जो इंट्राडे लो आहे तो आपण मार्क केला आहे. वरच्या साईडला जर बघितलं तर काय स्विंग क्रिएट झाला होता, हा स्विंगला मी इम्पॉर्टंट द्यायला तयार आहे. 24,600. ओके. आता जर आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलो तर काय लेवल इकडे क्रिएट झालं ते 24,600, 24,480 ही जर लेवल आपण मार्क केली तर साधारण 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बनतोय. तर तुमच्या लक्षात येईल की सर हा झोन खूप मोठा बनतोय, परंतु ज्या पद्धतीने मार्केटची प्रायजेक्शन झालेली आहे आपल्याला ॲग्रेसिव्ह लगेच इकडनं जर बुलिश व्यू ठेवत असं आपण 24,540 पासून, तर रिस्क फॅक्टर हाय होते. रिस्क कमी करून नंतर जो येणार आहे बुलिश मोमेंटम त्याचा विचार करू शकतो. परंतु आत्ता इनिशियली लेवलवरती जिकडनं मार्केट युटर्न घ्यायचा प्रयत्न करणार आहे तिकडे थोडासा स्पेस दिला तर हरकत नाही. ओके. सो काय लेवल बनतं ते 24,600, त्याच्यानंतर काय लेवल बनते 24,660, म्हणजे साधारण एक स्कॅल्पिंग मोमेंटम 40 पॉईंटचा बनतोय, 60 पॉईंटचा. त्याच्यानंतर लेवल बनते 24,710-12च्या आसपास आणि त्याच्यानंतर लेवल बनते 24,760. तर या काही बुलिश साईडच्या लेवल बनतात. ते तुम्हाला प्राइस ॲक्शन डिस्कशन करून दाखवलंच आहे. हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत इकडे हा बुलिश जाण्याचं जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके. सो लक्षात काय ठेवायचं 24,600ची लेवल. आता 100 पॉईंटचा बुलिश मोमेंटम करणं भाग आहे त्याला, बिकॉज 24,500 क्लोजिंग आहे, ॲव्हरेज क्लोजिंग. तर त्याला 100 पॉईंट नंतर थोडंसं तरी इकडे होल्ड घेणं, पॉज घेणं काही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग या लेवल ओपन होतं ते हा स्विंग 24,660, 24,712 आणि 24,760. साधारण एक 160 ते 170 पॉईंटचा बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो अबाव दिस लेवल. ओके. सो व्यवस्थितरित्या लेवल मार्क करून ठेवलं तर बेटर राहील. बरं, आता डाऊन साईडला जाताना काय आहे की डाऊन साईडला जाताना बघा तुम्ही मल्टिपल सपोर्ट इकडे आहेच आहे, हे तर आहेच आहे, परंतु एकदा या लेवलच्या खाली निफ्टी आलेला आहे रिसेंटली, तर तो लो जो आहे तो आपल्याला मार्क करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय लेवल बनतात ते फक्त लक्षात घ्या. जर बघितलं तर बेरिज साईडला लेवल थोडे छोटे बनतात आणि इतकं मोठा मोमेंटम फ्रायडेला आला तर थोडंसं इग्नोर केला तर हरकत नाही, म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आता 24,480 ही लेवल जर एक छोटासा पुलबॅक घेऊन ब्रेक होते, कारण की हा इकडनं सुरुवात केलेली त्याने. ओके. इकडे पुलबॅक आला, इकडे पुलबॅक आला, तर एक छोटासा पुलबॅक घेऊन समजा इकडनं आला आणि टप्पा खाऊन जर ब्रेक केली तर मग खाली डाऊन साईडला 24,417, 24,380, 24,335 या डाऊन साईडच्या लेवल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या लेवल डाऊन साईडला ओपन होते. ओके. सो रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला जर ब्रेकआउट आला तर तो रिस्क टू रिवॉर्डनुसार एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला रिस्क हाय झालेली आहे, काहीसं मार्केट आपल्याला ओव्हर सेलिंगमध्ये गेलेलं दिसतंय. सो त्याच्यामुळे जर डाऊन साईडला लेवल ब्रेक होत असेल तर तुम्हाला तिकडे तुमची पोझिशन सायझिंग, प्राईस, लॉट सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं किंवा जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन 24,600, 24,480 साधारण 120 पॉईंटचा मोठा नो ट्रेडिंग झोन आहे.
आणि मार्केट जर फिरतच राहिले यामध्ये आणि जर कुठलाच व्ह्यू ॲक्टिव्ह झाला नाही तर आपण जिंकलो म्हणायचं. कारण की आपण जे डिस्कशन केले नो ट्रेडिंग झोनचं, त्याच झोनमध्ये जर मार्केट कन्सोलिडेशन करते, याचा अर्थ आपण जो नो ट्रेडिंग झोन, आपण जो अंदाज बांधला होता की मार्केट या लेवलमध्ये साईडवेज राहू शकतं, तो सक्सेसफुल झालेला आहे. ओके, सो आय होप निफ्टीचा व्यवस्थित डिस्कशन तुम्हाला समजलं असेल, लेवल समजले असतील, नो ट्रेडिंग झोन समजलं असेल, विथ प्राइस ॲक्शन समजलं असेल. आता बँक निफ्टी सेन्सेक्स बाकी जायचं नाही, काही एवढी गडबड नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं डिस्कशन केल्यानंतर जाऊ शकतं. ओके, चल बँक निफ्टीचा लेवल डिस्कशन करूया. बँक निफ्टीने बघा डाऊन साईड मोमेंटम बरोबर त्या लेवलवरती डबल टॉप केला जिकडे रेजिस्टन्स होता आणि तिकडनं परत डाऊन साईड मोमेंटम. सो ओव्हरऑल बँक निफ्टीचा देखील चार्ट पॅटर्न जर बघितला आपण तर एक काहीसा आपल्याला लोअर पॅटर्न क्रिएट होताना दिसतोय. निफ्टीने जो फर्स्ट स्विंग झाला होता त्याला ब्रेक केलं नव्हतं, परंतु बँक निफ्टीने जो फर्स्ट स्विंग झाला त्याला ब्रेक केला. याचा अर्थ काय, बँक निफ्टी थोडासा निगेटिव्ह जास्त होता कशाच्या कम्पेअरमध्ये, निफ्टीच्या. त्याच्यामुळे रिकव्हरी जर येत असेल तर निफ्टीमध्ये बऱ्यापैकी फास्ट रिकव्हरी असेल. बँक निफ्टी थोडासा रिकव्हरीच्या वेळेस थोडासा स्लो असू शकतो, याची पॉसिबिलिटी देखील हाय आहे. आता सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय आणि वेळ थोडासा मोठा व्हिडिओ का होतोय, कारण की प्राइस ॲक्शन इंटरेस्टिंग झालेली आहे. तुम्ही जर बघाल तर प्राइस ॲक्शन खरंच इंटरेस्टिंग आहे, ज्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. ही जर तुम्ही चॅनल बघितला, हा चॅनल, तर इकडनं सुरुवात झाली होती, खाली आला बघा एक्झॅक्ट 50%. ही जी बघा ABC डिटेलमध्ये प्राइस ॲक्शनमध्ये मी चॅनल एक्सप्लेन केलेलं आहे, बेसिकमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. अप्पर लेवल, लोअर लेवल आणि मिड लेवल. तर मिड लेवल म्हणजे 50% असतं. 50% बघा एक्झॅक्ट तिकडे सपोर्ट घेतला, परत गेला, परत 50%, परत अप्पर लेवलला ते रेजिस्टन्स, परत बघितलं तर 50%च्या लेवलमध्ये कन्सोलिडेशन, डाऊन साईडला परत लोअर लेवलवरती सपोर्ट आणि एक्झॅक्ट जर बघितलं तर मिड लेवलवरती म्हणजे 50% लेवलवरती रिजेक्शन परत तिकडनं. आता काय दिसतं तुम्हाला, काय वाटते की हे जे प्राइस स्ट्रक्चर तयार झाले, ओके, याला जर आपण चॅनलच्या अँगलने जर बघितलं तर काय बघायला मिळते की इकडनं एखादा बुलिश मोमेंटम आपल्याला पेंडिंग बघायला मिळतो, जेणेकरून जर बघितलं तर हा 50%च्या डाऊन साईडमध्येच आहे. ओके, आत्ता पण आता जर याने इकडनं सपोर्ट घेऊन जर ही 50%च्या लेवलच्या वरती गेला तर एक बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकतो. हा जो अप्पर लेवल आहे ही चॅनलची, या लेवलला टच करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग त्याच्यानंतर काय होईल ते बघता येईल, परंतु नेक्स्ट डेला. परंतु आत्ता जर बघितलं तर आत्ता कुठे ना कुठे आपल्याला हा चॅनल आहे, हा चॅनलची रिस्पेक्ट करताना आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळते. तर इकडनं जर ॲग्रेसिव्ह बुलिश द्यायचा विचार करत असाल तर हा जो स्विंग क्रिएट झाला आहे 54,000चा, या लेवलच्या वरती आपण एक ॲग्रेसिव्ह देखील विचार करू शकतो. आणि त्याच्यानंतर 50%ची लेवल आहे ती एक रेजिस्टन्स आहे छोटासा, परंतु त्याच्यानंतर आपल्याला परत मार्केट आहे, बँक निफ्टी आहे, तो या चॅनलच्या अप्पर लेवलवरती जाताना दिसू शकतो. तर ही पॉसिबिलिटी हाय आहे. ओके, सो हा चॅनल दाखवण्याचं तेच इम्पॉर्टंट आहे. फक्त चॅनल फक्त ट्रेडिंगसाठीच वापरायचा नसतो, ॲनालिसिस करताना देखील चॅनलचा तितकाच उपयोग होतो. ओके, खूप चांगलं प्रिडिक्शन आपल्याला चॅनलवरती करता येऊ शकतं. त्याच्यामुळे मार्केटचं नॉलेज घेताना कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे हे देखील समजलं पाहिजे. ओके, सो चला आता आपण एकदा डिस्कशन करूया 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती की इम्पॉर्टंट लेवल काय. तर आजचा जो लो होता तो इम्पॉर्टंट आहे, 53,820ची क्लोजिंग आहे. जर बघितलं तर ऑलमोस्ट डे लोला क्लोजिंग आहे. 54,000चा हा स्विंग जो तयार झाला आहे हा एक इम्पॉर्टंट स्विंग आहे. 54,045 येतो. ओके, तर या झोनला आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करणार आहोत. आता जर तुम्ही 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेला तर इकडे काय बघायला मिळते की लास्ट टाईम देखील बघा इकडे या लेवलवरती बँक निफ्टी आला होता आणि सडनली एक शार्प अपसाईड मोमेंटम दाखवला होता. आता परत जवळजवळ फिरून बँक निफ्टी परत त्याच लेवलवरती आलेला आहे आणि एक लास्ट टाईम जर बघितलं तर एक गॅप पेंडिंग होता. हा गॅप ऑलमोस्ट फिल झालेला आहे. आता इकडनं जर बुलिश मोमेंटम जरी आला तरी काही मोठं सरप्राईज वाटायला नको आहे. ओके, परंतु आता फक्त एका सपोर्टवरती आपण बुलिश व्ह्यूचा विचार नाही करू शकत ना, त्याच्यासाठी मल्टिपल गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्या देखील बघायला लागणार आहेत. आता इकडे जर बघितलं तर ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे 54,050ची. ओके,
ही इम्पॉर्टंट लेवल आहे. जर ही इम्पॉर्टंट लेवल या पद्धतीने जर प्राइस ॲक्शन करून ब्रेक केली तर आपल्याला आजचा जो इंट्राडे हाय आहे तो बघायला मिळू शकतो. म्हणजे 54,300ची जी लेवल आहे ती आपल्याला येताना दिसू शकते. मग त्याच्यामध्ये लेवल काय बनतात ते समजून घ्या. हा एक स्विंग आणि हा एक स्विंग आणि वरती जर बघितलं तर हा एक इंट्राडेचा आहे. तर या काही लेवल बनतात ते लक्षात ठेवायचे काय की बाबा इकडनं तर शार्प सेलिंग आलेलीच आहे. एकदा येऊ द्या, या लेवलवरती छोटासा रेजिस्टन्स घेऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या, मग तुम्हाला अशा पद्धतीचे एक प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. मग ही प्राइस ॲक्शन काय आहे मला कमेंटमध्ये सांगू शकता. ही लेवल जर ब्रेक होती 54,050ची तर 54,187 ही एक लेवल बनते. 54,300 ही सेकंड लेवल बनते आणि 54,400 ही थर्ड लेवल बनते. तर या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतात. तर याचा विचार करू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर ओपन व्ह्यू आहे, परंतु काही इकडे लेवल आपल्याला बघायला मिळतात. रिसेंटली काय झालं होतं की या लेवलवरती एक सपोर्ट घेतला होता, ब्रेकडाऊन फेलियर काहीसा केला होता आणि त्याच लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ॲज अ लेवल मार्क करण्यासाठी. तर दोन छोटेसे लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. आता याला जर मोठा मोमेंटम डाऊन साईडला जायचा असेल ना तर याला इकडे थोडंसं असं प्राइस ॲक्शन करून एखादा चॅनल जर क्रिएट केला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाले तर आपल्याला मोठा मोमेंटम बघायला मिळेल. परंतु जर हा इकडनं छोटं मोठं प्राइस ॲक्शन करून जर निघाला तर हा इथपर्यंत ठीक आहे ना, परत एक बाउन्स दाखवू शकतो. कारण की मग काय ही जी प्राइस ॲक्शन आहे सडनली असं तर मार्केट कंटिन्युअसली पडत नाही. मोस्ट ऑफ द टाईम मार्केट काय करतं प्राइस ॲक्शन करून पडतं. तर आता ही मोमेंटम झाला, एक इम्पल्सिव्ह वेव्ह झालेली आहे, तर इकडे करेक्टिव्ह वेव्ह होण्याची गरज आहे. डायरेक्ट जर झाला थोडं रिस्क वाढते, परंतु जर पुलबॅक घेऊन जर छोटासा पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होते तर ह्या दोन लेवल ॲक्टिव्ह होतात. 53,616 आणि 53,486. तर याचा विचार करा. डाऊन साईडला खूप दोनच लेवल आहेत, छोट्या लेवल आहेत, तेवढाच विचार करा. ओके. ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शन बघितलं, सेटअप जर बघितला किंवा रिसेंटली जे सपोर्ट बघितले किंवा डिमांड अँड सप्लाय झोन जर बघितला तर बुलिश मोमेंटम जर आला तर तो जास्त फेवरेबल राहू शकतो ॲज अ ऑप्शन बायर म्हणून. ओके. आणि नो ट्रेडिंग झोन लक्षात ठेवा 54,47, 53,760. तर हा जो आहे तो क्लिअर कट आपल्याला कन्सोलिडेशनचा झोन बघायला मिळत आहे. तर जितका इग्नोर करता येईल तितका इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. येऊया सेन्सेक्सकडे येऊया. पहिल्या दोन कॅन्डलने ज्याचं सगळा मोमेंटम घालवला होता, हे एक पुलबॅक आला, इकडे काहीसं पॅटर्न बनला, इकडे चॅनल क्रिएट झालं होतं, चॅनल ब्रेक झाल्यानंतर एक डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळाला. तर निफ्टी जरा कम्फर्टेबल होता, सेन्सेक्स इतका कम्फर्टेबल नव्हता. ओके. तर एकदा लेवल सगळं रिमूव्ह करतो मी. आणि निफ्टीप्रमाणेच आज ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे बघा इकडे आपल्याला बघायला मिळते बघा, राऊंड लेवल 80,000. जोपर्यंत 80,000च्या वरती आहे तोपर्यंत सेलिंगचा विचार थोडंसं करणं कठीण जाणार आहे. ओके. असं नाही की सेलिंगचा विचार करायचा नाही, परंतु एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक नंतर सेलिंगचं जर आली तर मग ती जास्त कम्फर्टेबल राहू शकते. आत्ता जर इकडे बघितलं तर इकडे देखील एक अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. आता ही ट्रेंड लाईन ओरडू सांगते की जर बुलिश साईडला ब्रेकआउट आला तर एक मोमेंटम इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतो बुलिश साईडला. ओके. सो थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. इम्पॉर्टंट लेवल आहे हा रिसेंटली स्विंग, तर आपण त्याला थोडं राऊंड लेवलवरती ठेवूया 80,400 आणि कन्सिडर नो ट्रेडिंग झोन. नो ट्रेडिंग झोन समजून घ्या 80,400 80,400 पॉईंटचा क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. आता लेवल जर बघितली तर फर्स्ट स्विंग इम्पॉर्टंट आहे, सेकंड स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती आहे आणि थर्ड स्विंग जर बघितलं तर ही लेवल आहे. थोडंसं याला आपण ॲडजस्ट करू शकतो आजचा इंट्राडे हाय करून. ओके. लक्षात काय ठेवायचं आहे की एक सेलिंग मोमेंटम पुलबॅक आणि परत खाली आला आहे, परंतु लो लावला आहे का नवीन नाही. आणि जर इकडे प्राइस ॲक्शन करून जर हा 80,400च्या वरती निघतो तर हे जे रेजिस्टन्स आहे हे परत तो टेस्ट करायला जाऊ शकतो. 80,600, 80,785 आणि 81,000 या ज्या लेवल आहेत हे आपल्याला ओपन होताना दिसतात. ओके. डाऊन साईडचा जर विचार केला
1 तासाचा टाईम फ्रेमवरती गेलं तर डाऊन साईड लिमिटेड आहे. त्याच्यामुळे थोडंसं जो डाऊन साईडचा व्ह्यू बनतोय तो थोडा रिस्की बनतोय. परंतु काय जे 2 लेवल बनतात ते आपण तिकडे मार्क करूया. एकदम लिमिटेड आहे. जर इग्नोर करता येत असेल तर इग्नोर केलं तरी काही हरकत नाही. डाऊन साईडला स्पेशली सेन्सेक्समध्ये खूप लिमिटेड आहे. पुलबॅक येऊ द्या, टप्पा खाऊ द्या छोटासा, आणि त्याच्यानंतर 80,000ची लेवल जर ब्रेक केली तर खूप स्कॅल्पिंग टाईपचेच लेवल आहेत. 81,900 आणि 79,900 ती 79,800. तर म्हणजे नसल्यासारख्या लेवल आहेत. ओके, डाऊन साईडच्या. तर सेन्सेक्समध्ये जर सेलिंगचा विचार करत असाल तुम्ही तर थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल. मग तुम्ही बँक निफ्टी किंवा निफ्टीचा विचार करू शकता. बुलिश साईडला ज्या पद्धतीने निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, तसंच तुम्ही सेन्सेक्सला देखील कन्सिडर करू शकता. ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर कुठे ना कुठे एका सपोर्टवरती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की सपोर्टवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे. आता मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की सपोर्टवरती बाउन्स येतो, रेजिस्टन्सवरती सेलिंग येते. हे मार्केटचं थोडंसं बऱ्यापैकी नेचर आहे. सो उद्याचा दिवस थोडासा ट्रिकी राहू शकतो, थोडासा टफ जाऊ शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या तिन्ही इंडेक्सचं ॲनालिसिस विथ प्राइस ॲक्शन समजलं असेल, आवडला असेल व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत, जे लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता तर तुम्हाला यातनं व्हॅल्युएबल नॉलेज मिळत असेल तर. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंट करू शकता. फ्रायडे गुड डे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.